आज आमच्या गावात एका माणसाचा गहू पण पेटला आणि हळद पण पेटून गेली राव. आणि जवळपास पाणी नसल्यामुळे आम्हाला ते आग पण विचारता आला नाही. खरंच आजचा ब्लॉग खूप सिरियस होणार आहे, त्याच्यामुळे हा ब्लॉग ना तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्टर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावनो, आजचा विषय असा होता की आज नाही का सकाळी सकाळी तुमचा भाऊ आंघोळ वगैरे करून झोपला होता आणि मग सकाळी 8 वाजता झोपल्यानंतर तुमचा भाऊ उठला होता दुपारच्या डायरेक्ट 12 वाजता. झोपेतून उठल्यानंतर बाहेर येऊन पाहतो तर काय घरचे लोक दरवर्षी सारखे याही वर्षी पापड बनवतो. आता कुठेतरी वाटते की आता खरं उन्हाळा लागलाय म्हणून. आणि शहरात राहणाऱ्या भावना आणि बहिणींनो, हीच ती चूल आहे की ज्याच्यामुळे आम्हाला एलपीजी गॅसची गरज नसते. आणि आमच्या या चुलमुळे एलपीजी गॅस बंद जरी झाले तरी आम्हाला फरक पडत. आधी कोरोना व्हायरसने गावाची वाट दाखवली शहरातल्या लोकांना, आणि आता सिलेंडर मुळे लोकांना गावातल्या चुलची आठवण यायची. सध्या तर आम्हाला एवढं समजतंय की किती काही जरी झालं तरी आम्ही गावातले लोक उपाशी कधीच मरणार. दुपारचे 1 वाजले होते तरी पण तुमच्या भावानं सकाळचं जेवण आतापर्यंत केलंच नव्हतं. त्याच्यामुळे बरोबर 1 वाजून 10 मिनिटाला तुमच्या भावानं जेवण केलं. आणि मग दुपारच्या 2 वाजता आपल्या सचिन दादाचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला वावरात जाऊन ड्रिप आणायची आणि पाईप आणायची. आणि मग लगेच गेलो मग आम्ही वावरात. आणि मग वावरात गेल्यानंतर लवकर लवकर ड्रिप वगैरे सगळं गाडीमध्ये फेकून दिलं आणि ड्रिपचे पाईप पण गाडीवर बांधून घेतले. आणि मग पाईप आणि ड्रिप्स घेऊन डायरेक्ट आलो आम्ही घरी. घरी आल्यानंतर इकडे तिकडे टाइमपास केल्यानंतर घरच्यांनी थोड्या वेळानंतर मला चहा दिला. आणि मग संध्याकाळी आम्हाला ऑर्डर भेटला की ज्या वावरातून आम्ही पाईप आणलं होतं त्या वावरात नाही का हळदीचं पाला पेटून यायचं. आणि मग संध्याकाळच्या 5:30 वाजता खतरनाक व्ह्यू झाला. आणि मग एक एक करून सर्व हळदीच्या पाल्याला आम्ही जाळ लावून टाकलं. आणि मग वावरातला सर्व कचरा पेटवण्यानंतर आम्ही निघालो मग घरी जाण्यासाठी. आणि मी काय म्हणतो, आम्ही घरी पोहोचेपर्यंत तेवढं फॉलो करून घ्यायचा.